बातमी पुणेकरांसाठी महत्त्वाची। खडकवासला धरणातून 11,407 क्युसेकनं विसर्ग वाढवण्यात येणार आहे। सध्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे हा विसर्ग वाढवला जाईल आणि त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सातत्याने संततधार पाऊस होतोय आणि त्यामुळे आता खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक जास्त होताना दिसते। मंदार गोंजाळी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय सूचना देण्यात आल्या पुणेकरांना? आणखी एक अपडेट आपण देऊयात आपल्या प्रेक्षकांना। आताच आलेली की हा जो विसर्ग आहे खडकवासला धरणातून होणारा तो 13,000 क्युसेक्स इतका करण्यात येईल असं काही वेळापूर्वी पाटबंधारे विभागाने जाहीर केलेलं आहे। एकीकडे खडकवासला विभागातून हा विसर्ग होतोय, दुसरीकडे पानशेत धरणातून देखील 7,000 क्युसेक्सनी पाणी सोडण्यात येणार आहे। त्यामुळे पुण्यातील मुठा नदीपात्रामध्ये जवळपास 20,000 क्युसेक्सनी पाणी येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे। खास करून सखल भागामध्ये जे लोक राहतात, आपण पाहिलं पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरचा परिसर असेल किंवा निंबाज नगरचा परिसर असेल, त्या ठिकाणी लोकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना करण्यात येत आहेत। काल रात्रीपासून पावसाची संततधार पुण्यामध्ये सुरू आहे आणि खडकवासला धरण साखळी, ज्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4 धरणांचा समावेश होतो, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील सुरू आहे। खडकवासला आणि पानशेत ही 2 धरणं तर पूर्णपणे भरलेली आहेत। त्याचबरोबर वरसगाव धरण देखील भरण्याच्या मार्गावरती आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।